एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा नेहमी विचारला जातो, तो म्हणजे ग्रहण पाळायचं का आणि ग्रहणाचा इफेक्ट माझ्या बाळावर, माझ्या गर्भावर होतो का आणि त्याच्यामध्ये जन्मजात दोष काही येतात का? बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं ग्रहणामुळे, ग्रहण पाहिल्यामुळे किंवा न पाळल्यामुळे बाळाचे ओठ फाटतात किंवा त्याला काही प्रॉब्लेम, जन्मजात दोष त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर याचं कारण आपण समजून घेऊया. ही एक अंधश्रद्धा आहे. याचा काहीही इफेक्ट म्हणजे सूर्यग्रहण न पाळल्यामुळे किंवा ग्रहण चुकून पाहिलं किंवा अगदी इंटेन्शनली पाहिलं तरी सुद्धा कुठल्याही अभ्यासामध्ये ग्रहणामुळे डिरेक्ट बाळावर जन्मजात दोष येतात असं बिलकुल नाहीये. परंतु जे काही दोष येत असतील तर ते आपल्या भीतीमुळे आहे. बऱ्याचदा ग्रहणात आपण काही अताताई गोष्टी करतो, जसं की ग्रहणात काही न खाणं पिणं किंवा ग्रहणामध्ये पाणी न पिणं, एकाच जागी सलग बसून राहणं, या गोष्टी केल्यामुळे लघवी, शौच हे सगळं रोखून धरल्यामुळे मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. बऱ्याचदा आपल्याला काही कंडिशन्स असतात, जसं की डायबिटीज, बीपी किंवा काही कंडिशन नसताना सुद्धा तुम्ही पाणी नाही प्यायलं तर नक्कीच डिहायड्रेशन होऊ शकतं किंवा याचा विपरीत परिणाम आपल्यावर आणि गर्भावर सुद्धा होऊ शकतो. म्हणून कुठल्याही स्थितीमध्ये घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. आता ग्रहण पूर्वी का पाळलं जाईल? सूर्याला किंवा चंद्राला राहूकेतूने गिळलंय अशी एक संकल्पना काही शतकांपूर्वी होती आणि त्यातून ही एक अशुभ घटना आहे. हे थोडं रूढ झालं होतं, परंतु आता आपल्याला माहिती आहे यामुळे कुठलाही अशुभ परिणाम होत नाही. परंतु आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या तुम्हाला ही एक संधीच आहे. जर तुमच्या घरात काही प्रेशर करत असतील मंडळी तर तुम्ही नक्कीच थोड्याशा धार्मिक गोष्टी जसं की जप, अनुष्ठान, मंत्र, पाठपठण हे करणं का गरजेचं आहे? कारण अशा वेळी गर्भवतीची जी मानसिक स्थिती आहे ती थोडी कमकुवत झालेली असते, कारण आपल्या बाजूचे वाइब्स जे असतात ते आपल्याला अशा पद्धतीने बनवतात. मग अशा वेळी काही धार्मिक गोष्टी करायला हरकत नाही, जप, पाठपठण, अनुष्ठान, स्तोत्र करायला हरकत नाही. परंतु कुठल्याही अताताई गोष्टी आणि अंधश्रद्धेच्या गोष्टी ज्यामुळे मला आणि बाळाला त्रास होईल अशा गोष्टी मात्र नक्की करू नये. निश्चिंत राहा. तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला जे गर्भाशयात अमनिओटिक फ्लुइडमध्ये अतिशय सेफ आहे, त्याच्यावर कुठलाही अनिष्ट परिणाम सूर्यग्रहणामुळे होत नाही आणि कुठलेही जन्मजात दोष त्याच्यावर येणार नाहीत. त्यामुळे या गोष्टी बिलकुल अगदी मनातून ही शंका काढूनच टाका.